तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर व्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला समजलं असेल की आज स्वरूपच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे, तर त्याचीच तयारी चालू आहे. तर आज आहे ना, श्रीषाला दादाला स्वतःहून तयार करायचं आहे. तिचं असं म्हणणं आहे की फक्त मीच दादाला रेडी करणार आहे, कारण का स्वरूप असं बोलला होता की मला टीचरने सांगितलंय मम्मा छान छान रेडी होऊन यायचे, पण ते स्कूलमध्ये रेडी व्हायचं होतं गेल्यावरती. पण श्रीषाचं असं म्हणणं होतं की मम्मा मीच दादाला ड्रेस घालणार, दादाला पावडर लावणार. आता एवढ्याशा या चिमुकलीचा हा छान आणि छोटासा गोड प्रयत्न होता, आणि जर त्यांनी करून दिलं नाही तर ती रागवत पण होती. आणि त्यानंतर आहे ना, आमची तयारी झाल्यानंतर आम्ही खाली दुकानात गेलो, कारण का गॅदरिंग म्हटलं तर 4-5 तास लागणारच सगळ्यांचे डान्स होईपर्यंत. तर इथे श्रीषासाठी थोडासा खाऊ घेतला आणि इथेच दोघांची भांडणं सुरू झाली. अजून आम्हाला निघायचं आहे तर दोघांची आधीच भांडणं सुरू झाली. त्यानंतर आम्ही स्वरूपच्या प्री प्रायमरी स्कूलमध्ये पोचलो आणि तिथे गेल्यावरती आहे ना, मुलं छान खेळत होती. खरं तर आहे ना, आम्हाला मोठ्या स्कूलला भिल्लारवाडीला जायचं आहे, पण इथून आहे ना त्यांनी बसची सोय केली होती. पण 16 ऑक्टोबर म्हणजेच आहे ना 15 तारखेला आहे ना खूप जोरात पाऊस झाला पुण्यात, आणि 16 तारखेला तेवढंच कडक ऊन पडलं, त्यामुळे खूप त्रास होत होता. आणि त्याचं गॅदरिंगचा टायमिंग होता 3 ते 5, त्यामुळे ना खूप कडक ऊन होतं. सगळ्या पॅरेंट्सने ना आपापल्या गाड्या आहे ना, स्कूटी वगैरे काही बाईक आणल्या होत्या, ते स्कूलपाशी लावल्या आणि स्कूलवाल्यांनी छान बसची अगदी उत्तम सोय केली होती. मग त्या बसमध्ये बसलो आणि आम्ही मग पुढे गेलो. तर इथे ना आम्हाला वन डे पिकनिक झाल्यासारखे फील झालं होतं. खूप सुंदर वाटत होतं, सगळे असे मिळून जात होतो. आणि स्वरूप आहे ना, आधीच तो त्याच्या फ्रेंडबरोबर त्यांनी आपापल्या सीटवरती बसले, तो आमच्यामध्ये काही येईना. आणि थोड्याच वेळामध्ये 5-10 मिनिटामध्येच बस निघाली आणि भारी वाटत होतं. अरे बऱ्याच दिवसापासून आम्ही असं ट्रॅव्हलिंग केलं नव्हतं सगळ्यांबरोबर, आणि जरी ओळखीचे नव्हते तरी स्वरूपचे फ्रेंड्स वगैरे छान वाटत होतं. तर इथे एक 15-20 मिनिटामध्येच आम्ही स्कूलमध्येच पोचणार होतो. पण त्याआधी तुम्हाला मी तिथलं व्ह्यू दाखवणार आहे. एवढा सुंदर व्ह्यू आहे ना. स्वरूपचं स्कूल आहे ना, रेसिडेन्शियल एरिया आणि कमर्शियल एरियापासून थोडं वेगळं, म्हणजे असं छान निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. आणि तिथे जाता क्षणी असं वाटत असेल की आपण सिटीपासून फार लांब आलेलो आहे, पण तसं नाही आहे. घरापासून अगदी 20-25 मिनटाच्या अंतरावरतीच हे स्कूल आहे. तर इथे बघा किती सुंदर वाटतंय. म्हणजे एकदा जर मुलं जर इथे गेली ना, तर त्यांना स्कूल खूप आवडतं. मुलंच काय, मी ज्याच्या वेळी त्याच्या स्कूलला जाते ना इथे भिल्लारवाडीला, तर हे मला प्रचंड आवडतं. असं वाटतं इथे खूप सुंदर आहे. आणि आता पावसाळा होऊन गेला त्यामुळे ना बघा एवढी छान छान अशी आहे ना फुलं आली होती, खूप सुंदर कलरफुल आली होती. त्यानंतर आम्ही गेटमधून एंट्री केली, तर इथे आहे ना हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग अशी वेगवेगळे खूप ॲक्टिव्हिटी आहेत. आणि इथे बघा अशी मुलांना आहे ना, म्हणजे इथे फुटबॉल, क्रिकेट सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आणि मुलांना म्हणजे बाहेर घालण्याची आहे ना, आपल्याला बाहेर क्लासेसला, डान्स क्लास किंवा सिंगिंग किंवा क्रिकेट किंवा अशा क्लासला घालण्याची गरजच नाही आहे. सगळं परिपूर्ण ह्या स्कूलमध्ये आहे. आणि एवढं भारी वाटतं ना हे स्कूलमध्ये गेल्यावरती. तर हे मी सेकंड टाईम जाते, आणि मला आहे ना ज्यावेळी समजतं की हां आता फंक्शन आहे आणि पॅरेंट्सला देखील मुलांना घेऊन जायचं आहे भिल्लारवाडीला, मी एवढी खुश होते ना. अरे वा, असं वाटतं की आपली वन डे पिकनिक आहे का काय. त्यानंतर अगदी 20-25 मिनटामध्येच आम्ही स्कूलमध्ये पोचलो आणि खूप सुंदर वातावरण होतं. आणि इथे ना मुलांना आहे ना अशी वेगवेगळी झाडं किंवा अशी नर्सरी वगैरे आहे, म्हणजे मुलांना ना प्रत्यक्षरित्या तिथे ओळख करून दिली जाते, फक्त पुस्तकात किंवा सांगूनच नाही आहे. तर इथे बघा छोटीशी नर्सरी आहे. तर आज आम्हाला ना फक्त गॅदरिंग होतं, त्यामुळे आम्हाला पूर्ण स्कूल असं फिरता आलं नाही आहे. पण ज्यावेळी आम्ही व्हिजिटला वगैरे जातो त्यावेळी आहे ना तिथले स्टुडंट किंवा टीचर आम्हाला स्वतःहून तिथले सगळं पूर्ण स्कूल दाखवतात. आणि स्कूल फिरायला ना 2-3 तास तरी लागतातच, कारण का ना तिथे आहे ना अशा फळबागा देखील आहेत की मुलांनी लावलेली अशी वेगवेगळी झाडं, वेगवेगळी बर्ड्स देखील आहेत, की असं वाटेल की तुम्हाला आपण झूमध्ये गेलोय की काय. त्यानंतर पोचल्यानंतर स्वरूप आधीच त्याच्या फ्रेंड्सबरोबर पुढे पळत गेला होता. तर इथे हॉर्स देखील होता, जर मुलांना बसायचं असेल तर ते हॉर्स रायडिंग देखील देत होते. पण झाला उशीर होता आम्हाला खूप, आणि त्यामुळे म्हटलं की आपण पटकन जाऊया, कारण का डान्स आहेत, मुलांना रेडी देखील करायचं होतं. एंट्री पास आम्हाला त्यांनी मुलांकडे आधीच ऑलरेडी दिला होता.
मग तो पास आम्ही गेटवरती दाखवला आणि मग पुढे गेलो. तर त्यांनी आहे ना वेगवेगळ्या ब्रांचेसप्रमाणे टायमिंग ठेवले होते. 3 ते 5 आमचा होता आणि त्यानंतर आमच्यानंतर 5:30 ते 7:30 अजून बॅच होत्या. आधी पण झाल्या असतील, पण त्यामुळे ना असं एकदम सुटसुटीत छान असं वाटत होतं. गर्दी गोंधळ नव्हतं एवढी जरी स्टुडंट आले होते तरी. आणि सगळ्या मुलांचा परफॉर्मन्स होणार होता, जेवढे क्लासमध्ये आहेत ना सगळ्यांचे. त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती की स्वरूप फर्स्ट टाईम आपलं स्कूलच्या स्टेजवरती परफॉर्म करणार आहे. कारण काय ज्युनियर के जीला फर्स्ट टाईम तो डान्स करणार होता. ह्यापूर्वी त्यांनी कधीच म्हणजे सोसायटीमध्ये वगैरे कधीच असं पार्टिसिपेट केलं नव्हतं. फक्त गणपतीला डान्स वगैरे करायचा, पण स्टेजवरती वगैरे कधी केलं नव्हतं. त्यामुळे खूप एक्साइटमेंट तर होतीच आणि हेही टेन्शन होतं की तो करेल की नाही, कारण का घरी अजिबात प्रॅक्टिस केली नव्हती. जे काही त्यांनी प्रॅक्टिस केली होती ती फक्त स्कूलमध्ये. तर आम्ही हॉलमध्ये पोचलो, पण सगळी मुलं आहे ना बऱ्यापैकी मुलं रेडी होऊन आली होती. तर मला हेच टेन्शन होतं की आता स्वरूपला कुठे रेडी करायचं, म्हणून मी टीचरांना विचारत होती की मला आहे ना ह्याला चेंज करायचे आहेत कपडे, तर कुठे करू म्हणून. तर त्यांनी मला सजेशन दिलं की तुम्ही पुढे मावशी वगैरे आहेत किंवा त्याच्या क्लास टीचरला जाऊन भेटा. तर आम्ही तिथे जाऊन भेटलो. तर मग ते टीचर बोलले तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही जी बॅग आणली आहे त्याची कपड्यांची वगैरे ते आमच्याकडे द्या, आम्ही सगळं म्हणजे लहान मुलांना इथे कपडे वगैरे चेंज करतो आणि आम्ही त्यांची काळजी घेतो. तर त्यांनी आम्हाला ऑलरेडी आधीच सांगितलं होतं, स्टेजवरून पण सांगितलं होतं की मुलांचे डान्स झाले किंवा पूर्ण फंक्शन झाल्यानंतरच आम्ही मुलं तुम्हाला सोपू. तोपर्यंत ट्रेन केलेल्या मावशी आणि टीचर त्यांना पूर्ण छान लक्ष देतील, पूर्ण असं छान व्यवस्थित सांभाळतील. तुम्ही फक्त आजचा फंक्शन अटेंड करा आणि एन्जॉय करा. तर त्यामुळे तेही टेन्शन नव्हतं. आणि स्वरूपला तर ऑलरेडी त्याच्या फ्रेंडमध्ये आणि ह्या स्कूलमध्ये तर आवडतंच, त्यामुळे स्वरूप रडेल वगैरे ह्याचं तर अजिबात टेन्शन नव्हतं. तर इथे श्रीषा, मी आणि पप्पा छान एन्जॉय करत होते. तर 3 वाजले होते आणि श्रीषाला हे बघा झोप आली होती. अजिबात त्रास दिला नाही आहे. आज खुर्चीवरती स्वतःहून झोपायला लागले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. regarding costumes, performing at Bilarimadi, and they did a fabulous job. I am also sure about Junior KG grade that they are going to blow today's evening. Yesterday, also going to do very. I know you all are good parents, so you are going to do that for them, yeah. So please, one loud clap for all these little darlings. I will not take much of the time. Milind sir is on his way. He'll come by Junior KG Pomegranate children. तर हा फर्स्ट डान्स होता आई जगदंबे. त्यानंतर ना मुलांचे खूप छान छान असे डान्स होते. तर इथे ना मी साऊंड किंवा सॉन्ग म्यूट केलेलं आहे, कारण का यूट्यूबवरती ते अलाव नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला गेस करून सांगा हे नक्की कुठल्या सॉन्गवरती डान्स करतात. तर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे स्वरूपने कुठल्या डान्सवरती परफॉर्म केला आहे. तर हे बघा, त्यानंतर ना चीफ गेस्ट आले होते, तर त्यांचं भाषण आहे, तर ते नक्की ऐका. त्याच्याबद्दल डायनामिझम जो आहे तो प्रचंड आहे. लोकांना मदत करण्याची जी आहे, म्हणजे एकाच मुशीतनं आम्ही निघालो त्यावेळी मनसे नावाच्या पक्षामध्ये. तर फार चांगलं आहे. बालाजीनगरला मी होतो आणि ही वॉज इन कात्रज. आय स्टिल रिमेंबर. आज माझे मित्र मिलिंद लोडगे सर यांच्या शाळेमध्ये मी आज गॅदरिंगसाठी आलो. अगदी छोटंसं रोपटं लावलं होतं आणि आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झालेला आपण सर्वजण पाहतो. म्हणजे कदाचित मला वाटतं की
आणि आता तो क्षण आला की ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. स्वरूपचा डान्स 4-5व्या नंबरवरती होता. आम्हाला असं वाटलं की येईल आता, कधी येईल म्हणून आमची नजर फक्त स्वरूपवरती होती. आणि बघा त्यानंतर एवढे सगळेजण गोड वाटत होते ना. हे सगळं टीचर आणि त्या मावशी त्यांनी रेडी केलं होतं. खरं तर आपल्याला एका बाळाला रेडी करायला एवढं डिफिकल्ट जातं, पण एवढ्या स्टुडंटला त्यांनी छान असं रेडी केलं होतं. खूप सुंदर, अगदी कौतुक करण्यासारखंच आहे. तर आहे ना, स्वरूपला मला नेहमी टेन्शन होतं, अरे आता स्वरूप फर्स्ट परफॉर्म करणार आहे, त्याचं फर्स्ट स्टेजवरती परफॉर्म करणार आहे. डान्स तर काय त्याला येतोय का नाही, कारण का मलाही डान्स येत नाही आहे, त्यामुळे आम्हाला दोघांनाही डान्स एवढा येत नाही आहे, तर तो करेल का नाही हेच टेन्शन होतं. पण बघा किती क्यूट करत होता. सगळ्यांचं मी जसं दाखवलं ना व्हिडिओ, सगळ्यांचे हेच रिप्लाय होते, अरे बापरे किती छान करत होता. आणि मेन म्हणजे ना, तो करतोय ह्यातच आम्हाला समाधान आहे. मला तर असं वाटत होतं की तो स्टेप वगैरे विसरतोय का काय. तर बघा हे डान्स कुठला असेल तुम्ही नक्की मला सांगा, तर तुम्हाला पुढे समजेलच की त्याच्या डान्सच्या ह्याच्यावरून की हा डान्स कुठला असेल. तर हा डान्स होता डिस्को दिवाने. तर बघा खूप सुंदर सुंदर मुलं डान्स करत होते आणि जिथे जिथे मुलं चुकत होते किंवा काय प्रॉब्लेम येत होते तिथे टीचर लगेच येऊन त्यांना करेक्ट करत होते. तर हे बघा खूप सुंदर सुंदर स्टेप करत होते. तर आज आहे ना फर्स्ट टाइमच आम्ही स्वरूपच्या गॅदरिंगला गेलो होतो. स्वरूपसाठी पण फर्स्ट होतं आणि आमच्या लाईफमध्ये पण आमच्या बाळाचं फर्स्ट गॅदरिंग होतं. तर इथे ना एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगते, ज्या ज्या मुलांचे डान्स होते ना त्या पॅरेंट्ससाठी आहे ना सिटिंग अरेंजमेंट पुढे होती की त्यांनी डान्स पुरतं पुढे यावं, आपल्या बाळाचे छान फोटो व्हिडिओ काढावेत आणि खूप उत्तम सोय होती. तर इथे डान्स झाल्यानंतर सगळ्यांना एक एक ग्रुप वाईज मुलांना सोडण्यात आलं. तर बघा इथे एवढं छान गार्डन वगैरे आहे, खूप सुंदर मेंटेन केलेलं आहे, अगदी निसर्गरम्य वातावरणात. एकदा जर आपण ह्या स्कूलमध्ये गेलो ना खरंच येण्याची इच्छा होत नाही. जसं की महाबळेश्वर वगैरे आपण ट्रिपला गेलो त्याप्रमाणे. आणि त्यानंतर मग थोड्या वेळामध्ये स्वरूपला आम्ही घेतलं आणि मग पुढे आहे ना कॅफेटेरिया होता, तिथे खाण्याची सोय होती. मग तिथे आम्ही थोडंसं, मग मुलांना देखील भूक लागली होती, मग थोडंसं म्हटलं आधी इथे बघा खूप सुंदर सुंदर असे ना फोटोसाठी त्यांनी केले होते डेकोरेशन वगैरे. मग तिथे पहिलं फोटो व्हिडिओ काढले. मुलं देखील खूप खुश होते, कारण का बाहेर आहे ना असं नेलं की मुलं खूप खुश होतात. जस्ट व्हिडिओ काढले.
आता फोटो व्हिडिओ काढून झाल्यानंतर इथे आहे ना वडापाव, पेटीस, डोसा असं बरंच खाण्याचे पदार्थ, चहा, कॉफी सगळं होतं. जर भूक लागली असेल तर आपण तिथून घेऊ शकतो. तर इथे आहे ना मॅट वगैरे टाकल्या होत्या गार्डनमध्ये. तर मी मुलांसाठी ना टिफिन पण आणले होते. म्हटलं जर मुलांना पटकन भूक लागली तर देता येईल, पण त्यांनी काही खाल्ले नव्हते. तर ते टिफिन ओपन केले आणि बराच मी असा खाऊ देखील आणला होता, जसं की चिक्की वगैरे, बिस्किट आणि पफकॉर्न वगैरे आणले होते. तर इथे ना शेवयांचा उपमा करून आणला होता, कारण का कुठेही जायचं म्हटलं तर मुलांसाठी आहे ना थोडासा का होईना मला टिफिन घ्यावाच लागतो. कारण घरचं खाणं कधीही बेस्ट, म्हणून मी थोडंसं घेतं. पण मुलांनी आहे ना एवढा सारा मुलांना खाऊ दिसला होता, त्यामुळे त्यांनी अजिबात खाल्लं नाही आहे. फक्त बिस्किट, पफकॉर्न वगैरे एवढंच खाल्लं. आणि त्यानंतर स्वरूपने ना स्वरूपच्या फ्रेंडला बोलवलं. तर त्याच्या पॅरेंट्सची देखील आम्हाला ओळख झाली, छान मैत्री झाली, छान गप्पा मारल्या. तर हा स्वरूपचा फ्रेंड होता. त्याच्या मम्मीला देखील म्हटलं बसा तुम्ही इथे. आपण मग छान मग आम्ही एन्जॉय केला तो दिवस. 5-5:30 वाजले होते, त्यामुळे वातावरण खूप छान होतं. अगदी गार्डनमध्ये आल्यासारखं असं. बाहेर आमची वन डे ट्रिप झाली. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी छान वडापाव आणले, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग मुलं देखील खूप छान खेळत होती. पण मुलांनी काही खाल्लं नव्हतं. श्रीशाला तर फक्त फिरण्यामध्ये इंटरेस्ट होता. सगळीकडे ती थोडा वेळ जात होती, सगळ्यांशी गप्पा मारत होती. आणि चहा वगैरे झाल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो, कारण का पुढे देखील गेम्स होते आणि आम्ही बसने आलो होतो, त्यामुळे म्हटलं बस देखील जाईल. तर इथे बघा मस्तपैकी छान असं कॅन्टीन होतं. खूप सुंदर म्हणजे असं वडापाव तर अप्रतिम होता. जी पेटीस आणली होती ना ती मला काही एवढी आवडली नाही, पण वडापाव खूप छान होता. तर इथे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं. अगदी म्हणजे ट्रेडिशनल लुक, असं जसे ट्रेडिशनल वगैरे आपण फोटो स्टुडिओमध्ये वगैरे जातो ना तसं सेम केलं होतं. तर छान असे फोटो व्हिडिओ काढले. मुलांना खेळण्यासाठी खूप सुंदर असे मोठमोठे असे गेम्स होते. तर इथे मुलांना थोडा एक 10-15 मिनटं खेळून दिलं आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. पोरं येतील पटकन. प्ले एरियामध्ये जर एकदा मुलं गेली ना तर मुलं काही बाहेर यायचं नाव काढत नाही आहे. शेवटी मुलांना आहे ना कसं बाहेर काढलं. दोघंही खूप छान एन्जॉय करत होते. आणि आजचा ब्लॉग मी आहे ना मी इथेच संपवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.